देख रहे हैं जनता की आवाज 24 घंटे। नमस्कार, मैं मीना। जनता की आवाज न्यूज 24 आवर्स में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज की कुछ खास खबरों पर। बदलापुर यहाँ के आदर्श विद्या मंदिर में 2 बच्चियों पर हुए दुष्कर्म का निषेध करने के लिए महाविकास आघाड़ी की ओर से आरपीआई जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष गौरव भालेराव, शिवसेना जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे, कांग्रेस जिलाध्यक्ष रोहित साल्वे इन्होंने उल्लासनगर यहाँ के श्रीराम चौक यहाँ पर शांतता पूर्वक आंदोलन किया एवं प्रांत अधिकारी इन्हें निवेदन पत्र दिया। इस समय महाविकास आघाड़ी के सैकड़ों कार्यकर्ता उपस्थित थे। सभी ने काली फीती बांधकर बदलापुर में हुए घटना का कड़ा निषेध जताकर इस प्रकरण में शामिल सभी पर कड़ी कानूनी कार्रवाई करने की मांग की है। बदलापूर येथे झालेल्या या 2 चिमुकलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र बंद होतं। हायकोर्टाच्या आदेशाने महाराष्ट्राचे आंदोलन स्थगित करण्यात आले। त्याला उल्हासनगर शहरामध्ये रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडीच्या बंदला जाहीर पाठिंबा दिला होता, परंतु न्यायालयाच्या आदेशाने तो रद्द करण्यात आला। आंदोलन म्हणून आम्ही प्रांताधिकाऱ्यांना फोन करून चर्चा केली। त्यांनी सांगितलं सुट्टीचा दिवस असूनही प्रांताधिकारी आज उपस्थित आहेत। त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि ह्या घटना वारंवार राज्यामध्ये देशात घडू नये यासाठी शासनाला आपण कळवावं आणि सुधारित गुन्हेगार त्याच्यामध्ये जे लोक असतील, जे संस्था चालक असतील किंवा जे गोष्टी हे प्रकार लपवण्यामध्ये त्यांचा हात आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे आणि त्या पीडित कुटुंबाला न्याय द्यावा आणि कडक शासन झालं तर भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाही यासाठी आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पण आमच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनेही निवेदन दिलेलं आहे आणि तुम्ही बघितलं असेल आता मी शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आंदोलनामध्ये भेट देऊन आलो। पण हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्यामुळे हा प्रत्येक नागरिकाने शहरातील किंवा प्रत्येक भारतातील महाराष्ट्र प्रत्येक नागरिकाने हे आंदोलन केलं पाहिजे। आंदोलन आपल्या मनात जरी असेल, नुसता काळ्या फिती लावून आज जरी केलं तरी मला वाटतं भविष्यातले असे प्रकार घडणार नाही।